आपल्या मागच्या कार्यक्रमामध्ये आपण केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय आणि त्यातल्या मूलभूत संकल्पना कुठल्या हे थोडक्यात समजावून घेतलं. परंतु केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केंद्र सरकारची जमा आणि खर्च हे अखेर केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाचा एक भाग असतो. म्हणजेच केंद्र सरकार कोणत्या पद्धतीने आपला पैसा जमा करेल आणि कोणत्या पद्धतीने तो खर्च करेल ही केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाची साधनं असतात. म्हणजेच केंद्र सरकार अर्थसंकल्पाविषयीचं जे आपलं धोरण असतं हे धोरण एका दिशेने एका सूत्रामध्ये बांधून त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करत असतं. अर्थातच केंद्र सरकार ही जमा आर्थिक धोरणाचं साधन म्हणून कशी वापरते किंवा केंद्र सरकार जे खर्च करतं ते आर्थिक धोरणाची साधन म्हणून कसे वापरले जातात याविषयीची सखोल चर्चा करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आज पुन्हा आपल्या इथं आपण डॉक्टर राजेश परचुरे यांना निमंत्रित केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर राजेश परचुरे हे पुण्याच्या नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी या अखिल भारतीय संस्थेमध्ये अध्यापन आणि संशोधनाचं काम करतात. नमस्कार डॉक्टर परचुरे. नमस्कार. मागच्या वेळेला आपण केंद्रीय अर्थसंकल्पाची मूलभूत चर्चा केली. यावेळेला मला असं वाटतं की आपण केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे एक केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाचं साधन या दृष्टिकोनातून कुठले पर्याय किंवा त्याचे परिणाम काय असतात याविषयी चर्चा करूया. मागच्या वेळेला आपण प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर आणि तूट याविषयी काही मूलभूत माहिती संकल्पनात्मक माहिती आम्हाला सांगितलीत. आता मला असं विचारायचं आहे की प्रत्यक्ष कर किंवा अप्रत्यक्ष कर हे लावत असताना किंवा वाढवत असताना कमी करत असताना खरोखर सरकारच्या डोळ्यासमोर कुठले पर्याय असतात, त्याचे परिणाम काय असतात, त्याचे काही सामाजिक आर्थिक परिणाम असतात का याविषयी थोड्याशा माहिती सांगितलीत तर या विषयाची अधिक सखोल माहिती लोकांना होऊ शकेल. तर मला असं वाटतं आपण प्रत्यक्ष करापासून जर सुरुवात केलीत तर बरं होईल. अर्थात प्रत्यक्ष कर म्हणजे काय पुन्हा एकदा आम्हाला सांगा. प्रत्यक्ष कर मागच्या आपल्या कार्यक्रमात आपण चर्चा केली तेव्हा आपण असं म्हटलो की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर याच्यातला फरक मूलभूत हा असा आहे की प्रत्यक्ष कर हा अशा प्रकारचा कर आहे की जो ज्याच्यावर तो कर लावलेला असतो त्या माणसालाच तो कर भरावा लागतो. त्याच्याकडून तो दुसऱ्यावर त्याला लादता येत नाही. म्हणजे इन्कम टॅक्स असेल, इन्कम टॅक्स हा जो मी काय भरतो हा माझ्या उत्पन्नातून मी भरतो, कोणाकडनंही मला तो वसूल करता येत नाही. पण उत्पादन कर जे असतील किंवा आयात वस्तूंवरचे जे कर असतील हे कर शेवटी मी माझ्या ग्राहकावर हे शिफ्ट करू शकतो, हस्तांतरित करू शकतो. तर हा मूलभूत या दोन्हीतला फरक आहे. मतलब प्रत्यक्ष कर हे जेव्हा केंद्र सरकार लावत असतं किंवा वाढवत असतं, कमी करत असतं त्यावेळेचे धोरणात्मक पर्याय काय असतात केंद्र सरकारसमोर आणि मग प्रत्येक पर्यायाचे परिणाम काय असतात. बरं, कोणताही कर म्हटला की शेवटी इट इज अ प्राइस, ती एक किंमत आहे. सरकार समाजाकरता सरकार ही अर्थव्यवस्थेकरता अनेक प्रकारच्या सेवा हे देत असतं. संरक्षण ही एक सेवा आहे, न्याय व्यवस्था चालवणं ही दुसरी सेवा आहे, नाणे बाजार चालवणं किंवा नाण्याची आणि करन्सीची व्यवस्था चालवणं ही एक तिसरी. या उलट याशिवाय अनेक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रकारच्या प्रशासकीय अशा सर्व्हिसेस सरकार देत असतं. आता ह्या ज्या सेवा आहेत, सरकार जे सेवा देत असतं या सेवा सर्वांकरता असतात. म्हणजे कुठल्या एका व्यक्ती करता किंवा घटका करता किंवा सामाजिक ग्रुप करता या नसतात. त्यामुळे प्रत्येक या सेवेचे वेगवेगळी मूल्य वेगवेगळ्या घटकांना हे लावता येत नाही. तर हे सामायिक रीतीने सामूहिक रीतीने याची किंमत ही वसूल शेवटी सरकारला करावी लागते. त्यामुळे कर ही शेवटी एक प्रकारची किंमत आहे. ज्या सरकार सेवा देतं याची किंमत वसूल करण्याकरता कर हे लावले जातात. आता कर कोणत्या प्रकारचे असावेत याबद्दल बरीच चर्चा करता येईल. परंतु भारतासारख्या देशात की जिथे अनेक लोक आपले ग्रामीण भागात राहतात, हे जे ग्रामीण भागात राहणारे लोक आहेत छोटे छोटे शेतकरी किंवा इन्फॉर्मल व्यवसाय करणारे
या लोकांकडे आपले वर्षाची जमा खर्चाची जी अकाउंट्स असतात ही नसतात. तर त्यामुळे त्यांच्यावर प्रत्यक्ष कर हे लावणं अगदी अवघड जातं. त्यामुळे भारतात गेली 50-60 वर्ष जास्त भर हा अप्रत्यक्ष करांकडे वस्तूंवर, कारण की एकूण जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत आपल्या देशात उत्पादन करणारे आहेत, हे उत्पादन करणारे उद्योगधंदे कारखाने यांचा आकडा हा एकूण जी लोकसंख्या आहे या आकड्यापेक्षा खूपच लहान आहे. त्यामुळे कर आकारणं आणि कर जमा करणं, कर वसुली करणं हे सरकारला जास्त सोपं जातं. म्हणून अप्रत्यक्ष करांवर साधारणपणे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कराचं भारतामधलं जे प्रमाण आहे, हो, त्याची थोडीशी काही एक दिशादर्शक अशी काही आकडेवारी तुम्ही सांगू शकता? हो, सुरुवातीला म्हणजे 70 साली किंवा 60 साली या काळात प्रत्यक्ष करांचं प्रमाण अगदीच लहान असायचं आणि अप्रत्यक्ष कराचं प्रमाण हे जास्त होतं. मागच्या वर्षाच्या अंदाजपत्रकात प्रत्यक्ष करांमधून साधारण 42,000 कोटी गव्हर्नमेंटनी जमा केलेले आणि अप्रत्यक्ष करातून 90,000 कोटी जमा केले. त्यामुळे सध्या जे प्रमाण आहे ते 1:2 असं म्हणता येईल. प्रत्यक्ष करातून 1 रुपया आला तर अप्रत्यक्ष करातून 2 रुपये मिळतात. पण हे धोरण आता सरकारला हळूहळू बदलत जायचं आहे, कारण की इतर प्रगत राष्ट्रांमध्ये जर आपण बघितलं तर तिथे प्रत्यक्ष करांचं प्रमाण हे जास्त असतं आणि अप्रत्यक्ष करांचं प्रमाण हे अगदीच थोडं असतं. आणि सरकार देखील या प्रकारची धोरण आता अवलंबते. आता प्रत्यक्ष कर म्हणजे हा तुमचा इन्कम टॅक्स थोडक्यात सांगायचा म्हणजे, इन्कम टॅक्स किंवा कॉर्पोरेट इन्कम टॅक्स म्हणजे कंपन्यांवरचा. बरोबर. हा कंपन्यांवरचा कर किंवा व्यक्तींवरचा जो आयकर आपण ज्याला म्हणूया, हा भरणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे काही टक्केवारी विकास संख्येमध्ये अंदाजे सांगता येईल का? हो, भारतात तर 1% किंवा 2% कमी लोक आयकर भरतात. अगदीच कमी लोक भरतात. आता हे प्रमाण गेल्या 50 वर्षामध्ये वाढते टक्केवारीमध्ये किंवा कमी होते, किंवा गेल्या काही वर्षात तुम्ही जसं म्हणालात की प्रत्यक्ष कराचं थोडीशी बाजू जी आहे ती वाढत चाललेली आहे, तर या बाबतीत काही दिसतंय का? प्रमाण वाढतंय, पण हे इतक्या कमी गतीने वाढतंय की इट इज प्रॅक्टिकली नेग्लिजिबल असंच म्हणता येईल. शेतीमध्ये म्हणजे जे लोक शेतकरी आहेत, शेतीमधून ज्यांना उत्पन्न मिळतं त्यांच्यावरती प्रत्यक्ष कर आहे का? नाही, त्यांच्यावरती प्रत्यक्ष कर नाही. पण मग आता सरकारने जे प्रत्यक्ष कराविषयीचं जे धोरण गेले 50 वर्ष अवलंबलेलं आहे किंवा गेल्या काही 8-10 वर्षात अवलंबलेलं आहे, याच्यामध्ये काही बदल आहे का आणि त्याची साधारण धोरणात्मक दिशा काय राहिलेली आहे? हो, बदल झालेले आहेत. आयकराचा जर विषय जर आपण घेतला तर आयकरात साधारणपणे सरकारने असं धोरण केलेलं आहे की पूर्वी म्हणजे 70-75 साली तुम्हाला आठवत असेल की मार्जिनल रेट ऑफ इन्कम टॅक्स हा 97% नेला होता, साधारण 76-77 साली. मार्जिनल रेट ऑफ इन्कम टॅक्स म्हणजे अगदी शेवटची जी स्लॅब आहे, शेवटची सगळ्यात हायर इन्कम ग्रुपची जी स्लॅब आहे त्यांना जे उत्पन्न मिळेल त्या स्लॅबवरचं त्याचे 97% गव्हर्नमेंटला आयकराच्या रूपात, तो जो वरचा भाग असेल अगदी वरच्या भागाच्या. मग अर्थातच लोकांना वाटलं की फारच हा रेट हा फार जाचक झालेला आहे. हळूहळू हा जो इन्कम टॅक्सचा जो रेट आहे हा हळूहळू कमी करत आणलेला आहे त्यानंतर, आणि त्याचे जे एकूण स्लॅब्स आहेत त्या देखील कमी केलेल्या आहेत. त्यामुळे सोपं करण्याकडे सरकारचा धोरणात्मक दिशा ही प्रत्यक्ष कराची टक्केवारी कमी करण्याकडे आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर. आणि त्याच्या स्लॅब्स म्हणजे आपण त्याला काय म्हणावं मराठीमध्ये, स्तर किंवा पातळ्या याची जी संख्या आहे ही देखील कमी करण्याकडे. पण मग या प्रत्यक्ष कराचे जे सामाजिक आर्थिक परिणाम आहेत त्या दृष्टीने तुम्ही काय सांगू शकता? प्रत्यक्ष कराचं जी रेट स्ट्रक्चर आहे हे नेहमी प्रोग्रेसिव्ह असतं. म्हणजे कमी ज्याचं उत्पन्न आहे त्याला त्याचा कराचा कमी भार पडतो, ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याला कराचा भार हा जास्त पडला पाहिजे. तर ते एक सामाजिक न्यायाचं एक साधन आहे आणि त्या दृष्टीने त्याच्यामध्ये जे उत्पन्न श्रीमंतांकडे आहे ते काढून सरकारने स्वतःकडे घ्यायचं आणि त्याचा विकासासाठी उपयोग करायचा आणि
एका अर्थाने ते पैसे जनतेसाठी किंवा सामान्यांसाठी खर्च करायचे, असं याचं वर्णन केलं तर ते बरोबर आहे का? असं याचं वर्णन केलं तर ते बरोबर आहे, पण हे वर्णन 1930 सालच्या किंवा 1940 सालच्या अर्थव्यवस्थेबद्दल केलं तर ते जास्त बरोबर होईल. याचं कारण एकूण टॅक्सचा, करांचा जे प्रमाण आहे एकूण जमेत केंद्र सरकारच्या भारताच्या तो अगदी कमी आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की प्रत्यक्ष कर हे साधारण 42,000 कोटी रुपयांची त्याच्या जमा होते. एकूण जे सरकारचं खर्च आहे आणि एकूण जे सरकारची जमा आहे ते 2,83,000 कोटी आहे. त्यामुळे 40,000 कोटींनी एवढा सामाजिक न्याय आणि इतकी समता निर्माण करून देणं म्हणजे हे अशक्य आहे. पण म्हणजे याचा अर्थ प्रत्यक्ष कर हे एक सामाजिक समता निर्माण करण्याचं साधन म्हणून हे आता फारसं इट इज नो लॉंगर अ व्हेरी इफेक्टिव्ह टूल, परिणामकारक नाही. मग अप्रत्यक्ष करांच्या बद्दल आपल्याला गेल्या 50 वर्षाचं साधारण धोरणात्मक वर्णन कसं करता येईल? अप्रत्यक्ष करांचं देखील पूर्वीचं धोरण असंच होतं की ज्या लक्झरी गुड्स आहेत म्हणजे चैनीच्या वस्तू यांच्यावर जे कर लादले जायचे त्याचा जो रेट असायचा तो कधी कधी 100%, 200% इतकं देखील उत्पादन कर असायचा. कालांतराने असं लक्षात येत गेलं की ज्या पूर्वीच्या चैनीच्या वस्तू आपण म्हणतो त्या कालांतराने या नेसेसिटीज होत जातात. उदाहरणार्थ रेडिओ किंवा घड्याळ, हे हल्ली प्रत्येक भारतीय नागरिकाकडे रेडिओ किंवा घड्याळ ही वस्तू असतेच. तसेच टीव्ही आणि काही कालाने कम्प्युटर्स हे देखील चैनीची वस्तू काही राहणार नाही. तर जशी त्या कमॉडिटीची, त्या वस्तूची स्टेटस हे बदलत जातं त्याप्रमाणे करात देखील बदल करावे लागतात. हे एक भाग झाला. दुसरा भाग असा असतो की फार कॉम्प्लेक्स रेट स्ट्रक्चर, गुंतागुंतीचं जर रेट स्ट्रक्चर रचना जर ठेवली तर कर वसूल करायला आणि कर आकारणी करायला देखील खूप अडचणी येतात. त्या दृष्टीने मग सरकारने गेल्या 5 वर्षात जी पावलं घेतली, चिलैया कमिटी रिपोर्टची ज्या रेकमेंडेशन्स होती त्याप्रमाणे एक्साइज टॅक्स म्हणजे उत्पादन कर हे देखील सिम्प्लिफाय सोपे करणं. त्यामुळे युनिफिकेशन ऑफ रेट्स म्हणजे करांचं समांतीकरण हे या प्रकारचं धोरण. एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकाल? उदाहरण म्हणजे ज्या ठिकाणी 5 ते 6 वेगवेगळे रेट्स होते. समजा एक टेबल आहे आणि आपल्या भोवती ही सगळी इक्विपमेंट आहे, तर टेबला करता उत्पादन कर वेगळा, खुर्ची करता उत्पादन कर वेगळा, अजून कुठल्या तरी वस्तू करता, फर्निचर करता उत्पादन कर वेगळा. हे 3-4 उत्पादन कर करायच्या ऐवजी सरसकट सगळ्यांवर एक 20% उत्पादन कर लावणं म्हणजे युनिफिकेशन ऑफ. म्हणजे असे जे स्तर आहे ते कमीत कमी संख्या करणं. आता हे या अप्रत्यक्ष करांच्या मध्ये सोपे करणं किंवा आपण असं म्हणालात की काही पूर्वी चैनीच्या होत्या त्या आता सामान्य गरजेच्या वस्तू किंवा सामान्य वापराच्या वस्तू होतात, त्याप्रमाणे त्याला दिलेली ट्रीटमेंट ही बदलते. बरं, तसंच आंतरराष्ट्रीय म्हणजे आयात कराच्या बाबतीत असं तुम्ही काय सांगू शकता? आयात कराचा अप्रत्यक्ष कराचा एक महत्वाचा आयात कराचा मुद्दा जरा वेगळा आहे आणि जास्त गुंतागुंतीचा आहे. आयात कराचं पूर्वीचं जे आपलं धोरण होतं ते असं सोपं धोरण होतं की ज्या चैनीच्या वस्तू येतील भारतात त्याच्यावर आयात कर हा अत्यंत उच्च दराने आकारला जायचा. 400%, 500%, 1000% देखील तो आयात कर असायचा. शिवाय भारतात ज्या वस्तूंचं उत्पादन होऊ शकेल त्या वस्तूंना प्रोटेक्शन देण्याकरता देशी उद्योगाचं संरक्षण करण्याकरता देखील आयात कराचा वापर केला जायचा. परंतु आता परिस्थिती बदलत चाललेली. आता आयात कराचं जे काही वाटाघाटी होतात या WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही जी नवीन जागतिक व्यापार संघटना, इथे सर्व देशांचं मिळून कॉन्फरन्सेस होतात आणि तिथे त्या वाटाघाटी चालतात. तर ज्या वाटाघाटी तिथे चालतात तिथे जे ठरवलं जातं त्या ठरावांचा देखील आता भारत सरकारला
विचार करावा लागतो आणि त्याप्रमाणे धोरण हे ठरवावं लागतं. पण म्हणजे आपल्याला अप्रत्यक्ष करांच्या बद्दल गेल्या काही वर्षात असं काही धोरणात्मक वर्णन करता येईल का त्याचं? धोरणात्मक वर्णन म्हणजे दोन गोष्टी करता येईल. पहिली गोष्ट म्हणजे आयात कर हे टू ब्रिंग देम इन लाईन विथ द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. आयात कराचा जो दर आहे हे दर आपण कमी कमी करत आणलेले आणि अजून देखील आणणार आहोत. ही एक. एक्साइज टॅक्स देखील, एक्साइज टॅक्स म्हणजे उत्पादन कर याचा कास्केडिंग इफेक्ट असतो. कास्केडिंग म्हणजे वाढत जाणारा परिणाम. हा, म्हणजे समजा लाकडावर उत्पादन कर असेल तर लाकडाचा उत्पादन कर हा कुठल्या तरी लाकडी वस्तू टेबलामध्ये टेबलावरचा उत्पादन कर हा अजून कुठे जिथे टेबल ज्या कारखान्यात वापरलं जाणार आहे तिथल्या किमतीत रूपांतर. त्यामुळे करावर कर बसतो आणि करावर पुन्हा कर बसतो. असं करत 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 त्याचा कास्केडिंग इफेक्ट होतो. या करता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँक यांनी भारत सरकारला असं सल्ला दिलाय की कराचे दर कमी करावे आणि व्हॅल्यू ऍडेड सिस्टीम ऑफ टॅक्सेशन ही इंट्रोड्यूस करावी. मूल्यवर्धित कर हे एक करावं आणि रेट्सचं सुद्धा म्हणजे दरांचं सुद्धा सोपीकरण हे करावं, युनिफिकेशन करावं. त्यामुळे एक्साइज टॅक्सचे सुद्धा दर आपण कमी करत आणलेले आहेत आणि त्याचं सुद्धा दरांचं युनिफिकेशन हे करत गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की गेल्या 1991 सालापासून त्याच्या आधीचं जे करांविषयीचं जे धोरण होतं त्या धोरणामध्ये काही बदल, लक्षणीय अशा प्रकारचा बदल, मूलभूत बदल झालेला. तर त्याचे अगदी थोडक्यामध्ये म्हणजे असं ठोस मुद्द्यांच्या आधारे की 1991 पूर्वीचं करांविषयीचं धोरण आणि 1991 नंतरचं करांविषयीचं धोरण नाही, असं काही ठोस आपल्याला वर्णनात सांगता येईल? 1993-94 मध्ये मनमोहन सिंगांचं जे बजेट होतं त्याच्यात कस्टम ड्युटी रेट आणि एक्साइज ड्युटी रेट हे अतिशय मोठ्या प्रमाणावर हे कमी करण्यात आले. आणि त्या वर्षी तुम्हाला आठवत असेल की तूट जी होती, एकूण राजकोषीय तूट आणि महसुली तूट, त्या वर्षी ही प्रचंड वाढली होती आणि ती राष्ट्रीय उत्पन्नाच्या साधारण 7.6% त्याचं प्रमाण गेलं होतं. त्यामुळे फार मूलभूत असं या करांबद्दल विचार झालेला आहे आणि अंमलबजावणी देखील झालेली. पण आता म्हणजे ती जी काय धोरणात्मक परिवर्तन झालेलं आहे हे साधारण प्रत्यक्ष करांचं प्रमाण कमी करणे आणि आता आम्ही असं वाचलं की 6 in 1 अशी काही योजना सरकारने आणलेली आहे. म्हणजे ती आत्ताच्या सरकारने थोडीशी जास्त व्यापक प्रमाणात त्याची अंमलबजावणी केली, यापूर्वीच ती योजना आणली गेलेली आहे. तर त्याचा उद्देश काय आहे? नाही, उद्देश जो आहे तो म्हणजे अप्रत्यक्ष कर हे कमी करणं एक आणि प्रत्यक्ष कर हे वाढवणं हे खरं म्हणजे उद्दिष्ट आहे. म्हणजे कराची वसुली वाढवणं का कराचा दर वाढवणं का कराचा पाया वाढवणं? कराचा पाया वाढवणं आणि कराची वसुली वाढवणं. पाया म्हणजे बेस म्हणजे उत्पन्न, म्हणजे जे लोक कर देतात त्यांची संख्या वाढवणं आणि उत्पन्न म्हणजे त्याची वसुली आणि त्याची वसुली हे वाढवणं. तर अप्रत्यक्ष करांकडनं प्रत्यक्ष करांकडे वाटचाल करणं हे या पुढचं धोरण सरकार. लक्षात येत नाही की प्रत्यक्ष करांचं प्रमाण जर कमी केलं तर प्रत्यक्ष करांचं उत्पन्न कसं वाढू शकेल? यामध्ये काय अंतर्विरोध आहे का? नाही, प्रत्यक्ष करांचं जर प्रमाण कमी केलं आणि भारताचाच एक्सपिरियन्स आहे हा की प्रत्यक्ष करांचा दर हे आपण कमी केलेले आहेत आणि तरी सुद्धा त्याच्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे हे वाढलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा की प्रत्यक्ष करांचा जो दर आहे तो जर कमी केला तर त्याची वसुली वाढते, वसुली सोपी होते, वसुली वाढते आणि टॅक्स कम्प्लायन्स जे म्हणतो आपण की जर 20% असेल 30% रेट असेल तर जो कर देणार आहे त्याला सुद्धा तेवढी त्याची झळ भासत नाही. त्यामुळे टॅक्स कम्प्लायन्स हा वाढतो. अच्छा, मला वाटतं याविषयी चर्चा पुन्हा स्वतंत्रपणे आपल्याला सखोल करता येईल. पण आजच्या आपल्या कार्यक्रमातला एक दुसरा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे तुटीविषयीचा आहे. करांविषयी चेलैया समितीच्या शिफारसी, त्याचप्रमाणे आता जे तुम्ही म्हणालात की करांची वसुली याविषयी नेमकी परिस्थिती काय आहे याची मला वाटतं चर्चा आपण एका स्वतंत्र कार्यक्रमामध्ये जरूर करावी. आता थोडंसं तुटीच्या विषयी मला बोलायचं आहे की
एखाद्या व्यक्तीच्या मागच्या वेळेला सुद्धा मी एक उदाहरण मुद्दाम सोपं करण्यासाठी सांगितलं होतं की घरामध्ये आपण ज्या प्रकारे व्यवहार करतो त्याच्यामध्ये येऊ शकणारी किंवा न येऊ शकणारी तूट आणि सरकारच्या कुठच्याही कार्यक्रमात येऊ शकणारी तूट, तर सरकारला तूट येणं आणि एखाद्या व्यक्तीला तूट येणं या दोन्हीची वागणूक किंवा या दोन्हीचा विचार आपण त्याच पद्धतीने करावा का, करू शकतो का, का तूट ही नेहमीच वाईट असते का? सरकार हे काही कुठलं कुटुंब नाही, त्यामुळे कुटुंबाला जे वित्तीय निकष आपण लावतो तेच सरकारला लावता यायचे नाही, हे अगदी बरोबर आहे. तूट काही काही अशा परिस्थिती निर्माण होते, आर्थिक परिस्थिती की जेव्हा तूट ही अपरिहार्य असते. उदाहरणार्थ जेव्हा एखादी अर्थव्यवस्था ही डिप्रेशन मध्ये जाते, डिप्रेशन याचा अर्थ मंदी मध्ये जाते, मालाची विक्री होत नसते, अनएम्प्लॉयमेंट ही बेरोजगारी ही वाढलेली असते, कारखाने असतात पण त्या कारखान्यात उत्पादन सुद्धा होत असतं पण ते उत्पादन हे विकलंच जात नसतं, त्यामुळे कॅपॅसिटी युटिलायझेशन हे कमी झालेले असते. आणि असं जर 2-3 वर्षचा काळ असा तसाच राहिला तर त्या आर्थिक अवस्थेला डिप्रेशन अशी आर्थिक अवस्था म्हणतात. म्हणजे 1936 साली जे झालं 1930 ते 36 ग्रेट डिप्रेशन, त्या काळात तर 5 वर्ष अशा प्रकारची परिस्थिती होती. आता अशा अवस्थेत सरकारने काहीतरी केलंच पाहिजे, शेवटी सरकार हे लोकांकरता असतं. तर अशा अवस्थेत जेव्हा सरकार तुटीचं बजेट जेव्हा करतं तेव्हा म्हणजे खर्च जास्त करतं पण त्याची जमा तितकी नसते, तर हे शेवटी खर्चाचा उपयोग काय होतो तर त्याला आम्ही मल्टिप्लायर इफेक्ट म्हणतो, तशा प्रकारचा इफेक्ट होतो, गुणक परिणाम होतो की सरकार ते खर्च करतं, त्या खर्च जे सरकार करतं ते लोकांना उत्पन्न म्हणून मिळतं. ज्या लोकांना उत्पन्न मिळणार नसतं अदरवाईज त्या लोकांना उत्पन्न एकदा मिळायला लागलं की ते लोक खर्च करायला लागतात. जसं ते खर्च करायला लागतात तशी मालाची विक्री ही वाढत जाते. जशी मालाची विक्री वाढते तसं उत्पादकांच्या मनात, उद्योगपतींच्या मनात जो आता भावी जी गुंतवणूक करायची आहे त्याच्यावरचा जो नफ्याचा दर त्यांना मिळणार आहे, अपेक्षित आहे, हा देखील सबळ वाढतो, ती अपेक्षा वाढते आणि त्या अपेक्षा वाढल्यामुळे ते जास्त गुंतवणूक करायला लागतात. त्या गुंतवणुकीतून अजून उत्पन्न हे निर्माण होतं आणि अर्थव्यवस्था जी डिप्रेशन मध्ये अडकलेली असते ती डिप्रेशन मधून निघून ही पुन्हा सुरळीत. पण भारतात विकसनशील देश आहेत त्यांच्या बाबतीत ही तूट जी आहे ही वाईट आहे, प्रत्येक वेळेलाच वाईट आहे, कधी चांगली आहे कधी वाईट आहे, कधी नेहमीच वाईट आहे. भारताच्या बाबतीत सांगायचं झालं तर भारतात तूट असणं ही अपरिहार्य आहे. पण आपलं केंद्र सरकारचं जर अंदाजपत्रक बघितलं आणि विशेषतः गेल्या 20 वर्षात जर ते बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की जी जशा प्रकारची तूट पाहिजे त्या प्रकारची तूट नाही. तूट मी आपल्या मागच्या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे तूट ही संपूर्णपणे महसुली खात्यावर, म्हणजे महसुली खर्च हा महसुली जमेपेक्षा जास्त आहे आणि तो भरून काढण्याकरता सरकार भांडवली कर्ज घेते आणि ती महसुली खर्च भरून काढते. चांगली जर हा फिस्कल परिस्थिती जर वित्तीय परिस्थिती असती तर तूट असती, पण ती तूट कुठे असती तर भांडवली अकाउंटवरती तूट असते. म्हणजे सरकारचा भांडवली खर्च खूप जास्त असता, विकासात्मक खर्च हा जास्त असता आणि त्याच्याकरता थोडस काही जर पैशाची निर्मिती करावी लागली, नोटा छापाव्या लागल्या तरी हरकत नाही. पण त्याच्यामुळे कॅपॅसिटी, प्रोडक्शन कॅपॅसिटी, उत्पादन क्षमता ही देशाची वाढावी. तर आपल्याकडे बरोबर उलटी परिस्थिती झालेली आहे की भांडवली कर्ज घेऊन हे महसुली खर्च केला जातोय. म्हणजे कॅपिटल, मी मागच्या वेळेला म्हटल्याप्रमाणे की इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग कॅपिटल द गव्हर्नमेंट इज डिस्ट्रॉइंग कॅपिटल, असं गेल्या 20 वर्षामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दिसते. मला असं वाटतं की हा तुटीचा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि तुटीकडे कुठल्या दृष्टिकोनातून आपण बघावं याची सुद्धा एक वेगळं दर्शन किंवा वेगळा कोण तुम्ही याचा थोडासा दाखवलेला आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर हे आर्थिक धोरणाचं साधन म्हणून कसे वापरले जाऊ शकतात किंवा वापरले जातात
त्याचप्रमाणे तूट ही सुद्धा ही एक साधन म्हणून कशी वापरली जाऊ शकते आर्थिक व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी म्हणून याविषयीची काही चर्चा केली. आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण अर्थसंकल्पाच्या ज्या अन्य उर्वरित बाजू आहेत मुख्यतः खर्चाबाबतच्या त्याविषयीची तपशीलवार चर्चा करूया. त्यावेळेला सुद्धा आपल्याबरोबर अर्थतज्ञ हे चर्चेसाठी असतील, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी असतील. आज डॉक्टर राजेश परचुरे आपल्याकडे ही सर्व माहिती देण्यासाठी आपल्याला समजावून सांगण्यासाठी आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुन्हा पुढच्या कार्यक्रमामध्ये भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.